पारितोषिक प्रायोजित केले फ्रेंड्स ग्रुप दुर्गावाड या मित्रमंडळाच्या वतीने। तसेच हे चमचमणारा बाहुबली करंडक चषक पाहतोय आणि हे चषक या ठिकाणी पुरस्कृत केले नसीब शेख यांच्याकडनं व द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतो आहोत रोख रुपये 15,000 हे पुरस्कृत केले फ्रेंड्स ग्रुप दुर्गावाड यांच्याकडनं व हे चमचमणारं चषक आहे ते पुरस्कृत केले गेले सन्माननीय फैज खान यांच्याकडनं। तसेच आकर्षित उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षक यांच्यासाठी सुद्धा पारितोषिक आहे। सायकल हे रेसिंग सायकल आपण या ठिकाणी पाहतो ते पुरस्कृत केले सागर वेंगुर्लेकर गोबा यांच्याकडनं। चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये। सामना क्रमांक 5 आजच्या दिवसातला कोकण किंग अर्जुन कविलगाव विपक्ष श्री देवी सातेरी स्पोर्ट्स टॉस विन आहे कोकण किंग संघ आणि प्रथम फलंदाजी करण्याचा डिसिजन घेतलाय आणि निर्णयाची प्रत्युत्तर गोविंद फाले आणि त्याच्याबरोबर युसुफ पॉवर प्लेचं षटक रोहन कुंभार। पहिला चेंडू सुरेख चेंडू तेवढा चांगला ताकदफुल फटका बॅटच्या रिडार मध्ये चेंडू चाललाय हवाई यात्रेला 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार गोविंद फालेच्या बॅटमधना। मगतपासना खूप विचार विनिमय केलाय गोविंदने सलामी पासना मात्र थोडासा माघारी राहिलाय कारण हा जेव्हा ह्याला बघितलं तेव्हा हा सलामीला येताना ह्याला खूप वेळा बघितलाय म्हणजे ह्या मॅचला मात्र नक्कीच फरवरी असेल या बॅटरकडे की सलामीला आलाय मोठे फटके खेळण्याची संधी असेल कारण निर्बंध असलेलं हे पहिलं षटक आणि या षटकावरती रोहन कुंभार गोलंदाजी मार्कला सज्ज होईल तोपर्यंत मात्र बॅक टू बॅक दुसरा चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी। सुरेख फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये गोविंदच्या माध्यमातून पाहायला मिळते। रोहन कुंभारच्या सलगच्या 2 चेंडूंवरती 2 प्रहार करण्यामध्ये यशस्वी झालेला हा यशस्वी फलंदाज। सांघिक धावसंख्या 8 धावांवरती। मॅन फ्रॉम गावराई हा खेळाडू पाहायला मिळतोय गोविंद फाले स्ट्रायकिंग एंडवरती रोहन कुंभारच्या विरोधामध्ये। परत एकदा आता मात्र आपलं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं यॉर्कवाला चेंडू थोडासा वाईडिश लाईन पकडून टाकण्याचा प्रयत्न रोहनचा हा मात्र यशस्वी झालाय। सलगच्या 3 चेंडूंवरती 3 चौकार ठोकताना मात्र कुठेतरी माघारी थांबवलं गेलंय ते मात्र गोविंदला। मात्र त्यानंतर परत एकदा आपले आक्रमक इरादे घेऊन गोलंदाज रोहन हा सज्ज होईल गोविंदच्या विरोधामध्ये। पॉवर प्लेच्या षटकातील हे रणसंग्राम आणि त्यानंतर मात्र स्लोअर 1 चेंडू एक्स्ट्रा कव्हर डोक्याच्या वरना चेंडू काय होईल पंचांचा इशारा काय असेल हे पाहणं बाकी असेल। चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे वाईडचा चेंडू होता त्यावरती मात्र गोविंदने खूप चांगला प्रहार केलाय आपण स्लो मोशन मध्ये बघतो आणि चेंडू काय आहे पंच एक मिनिट बघ जरा काय ओके सर चौकार। परत एकदा सुरेख चेंडू त्यावरती मात्र मोठा हिट करण्याचा प्रयत्न होता। चार धावांनी धावसंख्येवरती भर पॉवर प्लेच्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये। परत एकदा स्लोअर 1 बॅक टू बॅक 2 स्लोअर 1 मैदानाच्या आतमध्ये रोहन घेऊन आलाय। प्रारंभीचं पहिलं षटक पॉवर प्लेचं ज्या षटकावरती निर्बंध लावला होता ते षटक समाप्त झाले आणि या षटकावरती मात्र 3 चौकार ठोकत धावा जमवल्या गेल्या त्या मात्र 12। रोहनचं सुद्धा कौतुक करावं लागेल 12 धावा 2 क्षेत्ररक्षक बाहेर असताना म्हणजे चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ही सुद्धा। आता मात्र या 6 षटकांच्या सामन्यांमध्ये जास्तीत जास्त धावांचा पाठलाग जास्तीत जास्त धावांचा बचाव करण्याच्या उद्देशाने दोन्ही संघ आता मात्र मैदानाच्या आतमध्ये लढताना पाहायला मिळत आहेत। बघूया आता मात्र दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी घेऊन जबाबदारी हा पूर्ण गोलंदाज सज्ज होतोय। गोलंदाज आहे शिवा जळवे गोलंदाजीसाठी सज्ज। आता मात्र स्ट्रायकिंग एंडला युसुफ। पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये गोविंदने 12 धावा मिळवल्यात आणि त्यानंतर मात्र युसुफची जबाबदारी असेल का या षटकावरती साई आणि त्यानंतर मात्र सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतो शिवाच्या विरोधामध्ये। पहिला चेंडू निर्धाव चेंडू मोठा फटका थोडासा पॉइंटच्या डोक्याच्या वरना खेळण्याचा प्रयत्न मात्र तो प्रयत्नांवरतीच राहताना पाहायला मिळालाय। आजच्या दिवसातील हा 5वा सामना आपल्याला पाहायला मिळतो। परत एकदा स्लोअर 1 चेंडू अब मैदानावरती बॅटची रीडिंग एज लागली जाते आणि चेंडूचा प्रवास समाप्त होतोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये। आतापर्यंत मात्र आक्रमक चालणारी ही पारी मैदानाच्या आतमध्ये
वन साइडेड वाटत होती ती गोविंदाची, मात्र त्यानंतर स्ट्राईक चेंज झाली आणि स्ट्राईक चेंज झाल्यावरती स्वतः मोठे फटके खेळण्याचा इरादा घेऊन मैदानावरती उतरलेला युसूफ हा मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये बाद होताना पाहायला मिळतोय. नवीन बॅटर नवीन फलंदाज किरण गावडे हा मात्र मैदानाच्या आतमध्ये जाईल, मात्र तोपर्यंत आता 2 चेंडूंचा खेळ या षटकातील समाप्त झालेला पाहायला मिळतोय. म्हणजे अजूनही 4 चेंडूंचा संपूर्णपणे खेळ दुसऱ्या षटकातील बाकी राहील. मात्र राहिलेल्या ह्या दुसऱ्या षटकातील 4 चेंडूंच्या खेळामध्ये किरण गावडेच्या बॅटमध्ये ते मोठे धमाके दडलेले आहेत का हे पाहणं गरजेचं. मात्र तोपर्यंत पाहावं लागेल शिवा जळवी आतापर्यंत एक नावलौकिक प्राप्त अशी गोलंदाजी या स्क्रीनवरती करताना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघांच्या बाजूने विचार केला तर दोन्ही संघ आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेमध्ये मैदानाच्या आतमध्ये कडवी झुंज देताना पाहायला मिळत आहे. परत एकदा सुरेख चेंडू समोरच्या साईडने चेंडूचा प्रवास क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रोटेक्शन घेतलं जातंय. एकेरीच्या फटक्यावरती रूपांतर होतंय. एका धावेने धावसंख्येवरती बराच विलंबानंतर भर पडतोय. धावसंख्या पोहोचली जाते ती आता मात्र 13 धावा धावफलकावरती 3 चेंडूंचा खेळ समाप्त होता श्रेणी. आता मात्र गोविंद परत एकदा स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या गोविंदने मगातपासून बहरात असलेली बहरदार कामगिरी केली आहे, 3 चौकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाले. तो गोविंद फाले पुनश्च स्ट्रायकिंग एंडवरती त्याच्या बॅटमध्ये मोठे फटके, मात्र समोर तेवढाच गुणवान आणि कौशल्यवान गोलंदाज शिवा जळवी पाहायला मिळतोय. आता मात्र शिवाच्या विरोधामध्ये कशा प्रकारची फटकेबाजी केली जाते गोविंदकडनं हे पाहणं गरजेचं असेल. या मॅचमध्ये या चाललेल्या 5व्या सामन्यामध्ये दोन्ही संघ आता मात्र या मॅचमध्ये आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेमध्ये वाटचाल पुढे सुरू करतील. परत एकदा स्लोअर वन चेंडू बराच बाहेर येऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि चेंडूचा तेवढासा चांगला संपर्क होत नाही. बरीच जागा निर्माण केली होती आणि त्यावरती मात्र हा बाईच्या स्वरूपातील ही 1 धाव पूर्ण केली जाईल. एका धावेने धावसंख्येवरती भर 14 धावा ही धाव फलकावरती होते. एक स्लोअर वन चेंडू मैदानाच्या आतमध्ये दाखल केला शिवाने आणि त्या स्लोअर वन चेंडूवरती मात्र उत्तर न होतं ते गोविंद फाले याच्याजवळ. रोहनच्या धारधार गोलंदाजीचा सामना त्यांनी खूप चांगल्या रीती केल्या, मात्र हा स्लोअर वन चेंडूचा मात्र सामना त्याच्या बॅटने होताना पाहायला भेटत नाही. परत एकदा स्लोअर वन चेंडू मोठा फटका, मात्र जो क्षेत्र आरक्षित म्हणून क्षेत्र निवडलंय त्या क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास होताना पाहायला मिळतोय. मंडळाकडे कार्यकर्ते असतील तर कृपया त्या साईडने लावा. क्षेत्ररक्षक आतमध्ये खूप लांबपर्यंत गेलाय चेंडू. परत एकदा स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका नक्की किरणच्या बॅटमधून आला होता, मात्र तो आरक्षित क्षेत्र पाहायला मिळते. परत एकदा सुरेख चेंडू समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक खूप चांगलं निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना पाहायला मिळतोय. सलामीला आलेला एक गडी मात्र तंबूच्या दिशेने येतोय आणि दुसरं षटक हे सांगते जाते. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या सांघिक धावसंख्येचा विचार केला तर टॉस विन झाल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा घेतलेला डिसिजन तो मात्र कोकण किंग संघाने आणि प्रारंभीच्या पहिल्या षटकावरती वाटत होतं तो डिसिजन बरोबर, कारण षटकामध्ये धावा निघाल्या 12, मात्र या षटकावरती मात्र 3 धावांचं कंजूशी भरत षटक हातायला गेलं आणि 15 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पूर्ण होत आहेत. परत एकदा रोहन कुंभार, परत एकदा मोठा फटका फसला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि कुठचीही चूक न करता गोविंद फालेची ही खेळी समाप्त होताना पाहायला मिळाली आहे. षटकार संघाला दुसरा धक्का बसला जातोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये
इजाज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 हे प्रगतीपथावर रोहनचं पहिल्या चेंडूवरती गोविंद फालेला पविलियनच्या बाहेर, त्यानंतर तेज तर्रार, मात्र लाईन थोडीशी भरकटली जाते. पंचांचा इशारा, या चेंडूला दंडात्मक कारवाईचा. अवांतरची धाव जोडली जाईल आणि सांघिक धावसंख्येवरचा विचार केला तर पोचली जाते. आता मात्र 16 धावा या धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती घडी प्राप्त झाल्यानंतर हौसले बुलंद असणारी गोलंदाजी करणं अपेक्षित होतं, मात्र त्यानंतरचा चेंडू मात्र काहीतरी लाईन लेनवरती भरकटलेला. मात्र त्यानंतर बॅट आणि चेंडूचं समीकरण खूप चांगल्या प्रकारे जोडलं जातंय आणि चेंडूचा प्रवास सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी येतोय. सुरेख फटका मैदानाच्या बाहेर जातोय. चेंडू खूप तेज तर्रार, मात्र बॅट ज्या वेगाने फिरवली त्या वेगाने चेंडूचा प्रवाह सीमारेषा पलीकडे होताना पाहायला मिळतोय इजाजकडनं. 6 धावांनी धावसंख्येवरती भर 22 धावा या धावफलकावरती जोडल्या जात आहे. षटक क्रमांक 3 रोहनचं हे चालू आपल्याला पाहायला मिळतंय. 22 धावा. परत एकदा सुरेख चेंडू, तेवढाच चांगला फटका, मात्र चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी जातोय. आता मात्र इजाज सुद्धा ती फटकेबाजी करायला सुरुवात करतोय. ज्या फटकेबाजीची आवश्यकता मोठीत मोठी स्कोअर या मॅच मध्ये उभ्या करण्याच्या इराद्याने इजाजचे सुद्धा पावलं मैदानाच्या आतमध्ये चालताना पाहायला मिळत आहे. 26 धावा आतापर्यंत धावफलकावरती हे षटक मोठं आणि त्याला अजून मोठं करण्याच्या इराद्याने पाहायला मिळतंय. मात्र तोपर्यंत बॅटची कट लागते आणि चेंडू पाठीमागच्या साईडला आरक्षित क्षेत्रापर्यंत चेंडूचा प्रवास एकेरी धावेने या धावफलकावरती भर 27 धावा या धावफलकावरती आतापर्यंत 12 धावा खर्च केल्या गेल्या. या षटकातील पाहिलं गेलं तर 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त होताना पाहायला मिळालाय. रोहन कुंभार परत एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज. परत एकदा तियाच फटका, परत एकदा ऑनसाइडच्या दिशेने चेंडूला पाठवण्याचा इरादा, मात्र तो इरादा कुठेतरी गोलंदाजाने ओळखला आणि गतीवरती परिवर्तन करून स्लो वन चेंडू हा मैदानाच्या आतमध्ये उपस्थित केला गेला. तिसरं षटक संगतीत जाण्यासाठी अजून एका चेंडूची प्रतीक्षा ही मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. मात्र या मैदानावरती चाललेली प्रतीक्षेमध्ये मात्र गोलंदाज यशस्वी ठरले की फलंदाज हे पाहावे लागेल. गोलंदाज मार्कला परत एकदा सज्ज. रोहन सुरेख चेंडू, पॉईंटच्या डोक्याच्या वरना चेंडूचा प्रवास, मात्र चेंडूचा प्रवास हा आरक्षित क्षेत्रापर्यंत येतोय. फटका खूप चांगला, मात्र धाव त्याहून थोडी कमी. 3 षटकाचा खेळ समाप्त झाला आणि सांघिक धावसंख्येचा विचार केला तर मात्र 28 धावा या धावफलकावरती जुळल्या जात आहेत. चौथं षटक हाताला जात आहे उमेशच्या माध्यमातून. स्ट्रायकिंगला किरण, डाव्या हाताचा तेवढाच घनघाती फलंदाज, त्याच्या बॅटमध्ये मोठे फटके खेळण्याची क्षमता असलेला असा क्षमतावान खेळाडू. मात्र मगातपासून मारलेला प्रत्येक फटका हा आरक्षित क्षेत्रापर्यंत, कारण या फलंदाजाचा जो स्ट्रॉंग झोन तो स्ट्रॉंग झोन मात्र आरक्षित क्षेत्रात गणला जातोय. परत एकदा गोलंदाजी मार्कला सज्ज होईल उमेश. गोलंदाजीसाठी किरण असेल स्ट्रायकिंग एंडला. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूची प्रतीक्षा ही मैदानावरती करावी लागेल. पहिला चेंडू मात्र लाईन आणि लेंथ वरनं भरकटला जातोय. स्वैर मारा हा मात्र होतोय. या चेंडू परत मैदानाच्या आतमध्ये घेऊन यावा लागेल. बघूया कशा प्रकारचा चेंडू हा आतमध्ये टाकला जातोय. परत एकदा सुरेख लाईन, सुरेख लेंथवरती. आता मात्र पंचांवरती कुठचाही दबाव नाहीये. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. मेन पंच नितीन जवडे सर पाहायला मिळत आहेत आणि स्क्वेअर लेग पंच मयूर जाधव या दोघांच्या उपस्थितीत आजच्या दिवसातील 5वा सामना रंगला जातोय. गोलंदाजी मार्कला उमेश आपल्याला दिसतोय. परत एकदा सुरेख चेंडू, चेंडू हवेमध्ये आहे. फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज येतोय आणि चूक करणार नाहीये. ही प्राइजिंग विकेट स्वतःच्या हातामध्ये समाविष्ट करतोय. एका साईडने जर एक खेळाडू जर चांगली फटकेबाजी करत असेल तर नवीन गेलेल्या फलंदाजाचं कर्तव्य असेल की त्याच्या बॅटमधनं मोठे फटके येत आहे त्याला स्ट्रायकिंग एंडवरती आणणं. जर तो आउट झाला तर त्यानंतर मात्र नवीन फलंदाज येईल, त्याने मात्र ती जबाबदारी स्वीकारणं गरजेचं असेल. कारण आता बघितलं तर इजाजच्या बॅटमधनं ते मोठे फटके यायला लागले, मात्र त्याला नॉन स्ट्राईक एंडवरतीच
थांबवलं जात आहे. मगाशी सुद्धा तशाच प्रकार झालं. गोविंदच्या पहिल्या षटकावरती मात्र 12 धावा घेतल्या आणि त्यानंतर अख्खी ओव्हर गोविंद नॉन स्ट्राईक एंडवरती उभा राहिला. आला स्ट्राईकिंग वरती तिसऱ्या षटकाला तर पहिल्याच चेंडूला बाद झाला. म्हणजे तुम्हाला स्ट्राईक रोटेट करणं हे गरजेचं असेल. एका खेळाडूने जर फटके मारण्यास सुरुवात केली आहे तर तो आता बहरात आलाय हे लक्षात घेऊन त्याला मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक वरती घेऊन येणं हे गरजेचं असतं. तोपर्यंत नवीन फलंदाज हा मैदानाच्या आतमध्ये जातोय आमिर. बघूया गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल उमेश आमिर हा नवीन फलंदाज. पहिला चेंडू हलक्या हाताने चेंडूचा प्रवास एकेरी धाव ही चोरट्या स्वरूपाची घेण्याचा प्रयत्न आणि सुरेख रनिंग बिटवीन द विकेट लेग बायच्या स्वरूपातील ही एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्येवरती भर पडली जाईल. धावसंख्या पोचेल 30 धावा या धावफलकावरती. स्ट्रायकिंगला आलाय इजाज, ज्या इजाजच्या बॅटमध्ये मोठे फटके दडलेत मगाशी बघितले आम्ही रोहनच्या विरोधामध्ये. आता मात्र उमेशच्या विरोधामध्ये सुद्धा ते फटके येतील का बाहेर हे पाहणं गरजेचं. परत एकदा मोठा फटका मोठा हिट करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने, मात्र बॅट आणि चेंडूचं समीकरण नाही होत आहे तेवढंच चांगलं. अजूनही जी 2 चेंडूचा खेळ या षटकातील बाकी असेल. राहिलेल्या 2 चेंडूंवरती काय घडेल काय बिघडेल परत एकदा सुरेख चेंडू त्यावरती क्षेत्ररक्षक येतोय, हातामध्ये चेंडू समाविष्ट करतोय आणि एकाच धावेवरती समाधान, कारण त्याला माहिती आहे यानंतर एक चेंडू असेल. सलामीला आलेला नवीन फलंदाज आमिर हा मात्र हा चेंडू खेळून काढेल, अन्यथा यावरती मोठा फटका खेळ. यानंतर येणार प्रत्येक चेंडूवरती तर इजाज स्ट्रायकिंग एंडवरती राहतोय तर मात्र हा स्कोर बोर्ड नक्की टॅक्सी मीटर प्रमाणे झपाट्याने वाढताना पाहायला भेटेल. परत एकदा सुरेख चेंडू तेवढा चांगला फटका, क्षेत्ररक्षक मात्र जेल सुटली जाते. मोक्या क्षणी मात्र झेल सुटली जाते. साधा सोपा झेल होता मात्र तो झेल जमिनीला दान होतोय. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि सांघिक धावसंख्या पोहोचते 31 धावांवरती. 5वं षटक असेल 32 धावा या धावफलकावरती झाल्यात. 5वं षटक बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक, ज्या षटकावरती 3 खेळाडू हे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर राहतील, बाकीचे खेळाडू सर्कलमध्ये असतील. आता मात्र 3 खेळाडू हे कोण असतील जे यार्डमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरेख पहिला चेंडू हलक्या हाताने चेंडूचा प्रवास केला जातोय, तो वरती मात्र चेंडू अडला जातोय. आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती सुद्धा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव पूर्ण होते, एका धावेने धावसंख्येवरती भर पडतोय. धावसंख्या पोहोचते 33 धावा या धावफलकावरती लागतात. परत एकदा सुरेख चेंडू होळीमध्ये राहतोय, क्षेत्ररक्षक खाली येतोय आणि कुठची चूक न करता एजाजची पारी समाप्त करताना पाहायला मिळतोय. सिद्धेश न्यू बॅटर, चला सिद्धेश जरा लवकर. सुरेख चेंडू समोरच्या बॅटने चेंडूचा प्रवास होतोय. निर्धाव चेंडू मिड हॉप पाहायला मिळतोय. मिड हॉप वरती बोलवला जातोय. परत एकदा पुढे बदल लेके दाखवलाय. चेंडूचा प्रवास चाललाय, तो मात्र मिड विकेट दिशेच्या साईडने काऊ कॉर्नर रिझन मध्ये चेंडूचा प्रवास. तोपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण, एका धावेने धावसंख्येवरती भर पडेल. धावसंख्या पोहोचेल
34 धावा. परत एकदा सुरेख चेंडू, त्यावरती मात्र पाहायला मिळतं प्रत्येक चेंडू स्लोवर मात्र थोडासा बाहेर जाणारा शिवाचा आपल्याला पाहायला मिळतोय. परत एकदा फुलटॉस चेंडू, त्यावरती मात्र क्षेत्ररक्षकाला चेंडू चकवतोय. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक त्याला मात्र हा चेंडू चकवतोय. तोपर्यंत मात्र ह्या 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळाल्या. 2 धावांनी धावसंख्येवरती भर देखील पडेल, धावसंख्या पोहोचेल. आता मात्र 36 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक असेल महत्वपूर्ण. शेवटचं षटक आणि त्या षटकाची सुरुवात 9 आणि 1 या एकूण 2 धावांनी. 9 आणि 1 फ्रीडचा चेंडू 9. दोन धावांनी धावसंख्येवरती भर पडतोय. धावसंख्या होते 38 धावा धावफलकावरती. स्वामी कलेश्वर नेहरू सोहेल फायटर्स. नो फ्रीडचा चेंडू होता. परत एकदा सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू जातोय. एक चांगली सुरुवातीची नक्कीच गरज होती, अपेक्षा होती. ती अपेक्षा मात्र पूर्ण झाली. मात्र गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. आतापर्यंत तरी 39 धावा या धावफलकावरती जुळताना पाहायला मिळतात. या स्वामी कलेश्वर नेहरू आणि सोहेल फायटर टॉस का बॉक्समध्ये या. परत एकदा चेंडू स्क्वेअर असल्याची घोषणा पंचांकडनं आमच्यापर्यंत येते. अवांतरच्या धावेने धावसंख्येवरती भर. 40 धावा या धावफलकावरती होत आहेत. शेवटचं षटक आहे आणि हाताळतो शेवटचं षटक. परत एकदा सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. त्यावरती एक धाव क्षेत्ररक्षक येतोय. मात्र फेकी खूप चांगली होती, मात्र बॅकअप नव्हतं. आता मात्र त्यावरती 2 धावा पूर्ण जात आहेत आणि 2 धावांवरतीच हे समाधान मागणावं लागते. कबरचा क्षेत्ररक्षक होता, त्यावरती मात्र फेकी खूप चांगली, त्याची मात्र कलेक्शन झालं नाही आणि त्याचा मोबदला ह्या 2 धावांनी पूर्ण झाला. 2 धावांनी धावसंख्येवरती भर. 42 धावा या धावफलकावरती. स्लोअर 1 चेंडू आणि स्लोअर 1 चेंडूचा प्रवास बघावा लागेल कुठपर्यंत जातोय. 1 धाव तर पूर्णच होईल आणि 1 धावेने धावसंख्येवरती भर पडेल. धावसंख्या पोचेल 43 धावा 43. 4 विकेट्सच्या पश्चात आपण बघतोय शेवटचं हे महत्त्वपूर्ण षटक हाताळलं जात आहे, जे रन चेस करताना दोन्ही संघांना उपयोगी पडेल. आता मात्र बॅकअपला जाऊन झेल घेण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू हा मात्र थोडासा लांब राहताना पाहायला मिळतोय. एकेरीचं रूपांतर हे दुहेरीमध्ये सहज पूर्ण केलं जात आहे आणि 2 धावांनी धावसंख्येवरती भर. धावसंख्या 45. शेवटचा चेंडू या षटकातील अजूनही आपल्याला दिसेल. त्यावरती मात्र हा चेंडू बॅटच्या मधोमध येतोय, मात्र क्षेत्ररक्षकाला देखील शोधला जातोय. आसानचा झेल मैदानावरती टिपला जातोय. रोहनच्या माध्यमातून संघाला बसतोय एक धक्का. 6 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि सांघिक धावसंख्या 45. विजयाचं समीकरण असेल 46 धावांचं. चला टॉस का बॉस मध्ये या. नेहरू आणि सोहेल.
टॉस होते कलेश स्वामी कलेश पर नेरूर आणि सोहेल फायटर्स या दोन संघांदरम्यान. बघूया टॉस कोण विजय होतोय, कोण विन आहे सर. सोहेल फायटर्स संघ टॉस विन आहे. सोहेल हे सांग त्यांना, ओव्हर सांग. अनुभव उमेश आणि अजर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पाठलाग 46 धावांचा. पहिला चेंडूवरती एक धाव उमेशच्या बॅटमधनं येते. स्ट्रायकिंगला आता अजर येईल. पहिलं षटक हाताळलं जाते किरण गावडेच्या माध्यमातून. पॉवर प्लेचा निर्बंध असणारं षटक अजर आले स्ट्रायकिंग एंडला. परत एकदा सुरेख चेंडू येतोय त्यावरती मात्र वन बाउंड चेंडू सीमेच्या बाहेर आलाय 4 धावांसाठी. आभा जो न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय नंबर 3 साठी आणि जाता क्षणी मात्र आपले इरादे स्पष्ट केलेत. आबाने 4 धावांसाठी आलाय. मगाचा माज वेगळी होती, थोड्याफार प्रमाणावरती हा सामना लूज होताना पाहायला मिळालाय आणि त्यानंतर मात्र
परत एकदा सुरेख चेंडू फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न, मात्र हलक्या हाताने चेंडू खेळला आणि आता चेंडू हा निर्धाव जातोय. चांगला चेंडू ब्लॉकवाला चेंडू होता, त्यावरती मात्र संपूर्णपणे अडकवला गेलाय. तो मात्र आभाला परत एकदा सज्ज होईल गोलंदाजीसाठी, तो मात्र किरण. परत एकदा थोडासा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र ही बाईच्या स्वरूपातील एक धाव पूर्ण होते आणि एका धावेने धावसंख्येवरती भर पडेल. धावसंख्या पोहोचेल आता मात्र 5-6 धावांवरती. हळूहळू पुढे जाण्याचा प्रयत्न. 6 धावा झाले. 46 धावांचा पाठलाग म्हणजे अजून 40 धावांची गरज असेल विजयाच्या समीकरणावरती पोहोचण्यासाठी. मात्र ह्या समीकरणाला पोचताना मात्र कितपत विकेट्स किंवा कितपत मोठे फटके किंवा कशा प्रकारचा फटकेबाजी या मैदानाच्या आतमध्ये होते हे पाहणं गरजेचं. सेन्सिबल क्रिकेट, सेन्सिबल फटका. पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त आणि सांघिक धावसंख्येचा विचार केला तर पहिलं षटक 46 धावांचा पाठलाग करत असताना 6 धावा या आतापर्यंत धाव फलकावर. जय गणेश दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. डाव्या हाताचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आलेला उमेश स्ट्रायकिंग एंडला. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, त्यामुळे जास्त रिस्क घेतली गेली नाहीये. निर्धाव चेंडू फेकला जातोय. मात्र बघावं लागेल जय गणेश त्यावरती मात्र कशा प्रकारची परत वापसी करतोय का या षटकावरती. त्यानंतर मात्र सुरेख चेंडू बॅटच्या मधोमध चेंडूचा प्रवास. चेंडू वन बाउन्स सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी जाताना पाहायला मिळतोय. 4 धावांनी धावसंख्येवरती भर पडेल. धावसंख्या पोहोचेल ही 10 धावा या धावफलकावरती लागत आहेत. चांगल्या फटकेबाजीची नक्कीच गरज असेल. 46 धावांचा हा पाठलाग करायचा असेल यशस्वीरित्या तर परत एकदा मैदानाच्या दिशेने आपण जातो होतो. 10 धावा या धाव्या परत एकदा मोठा हिट करण्याचा प्रयत्न अपील जोरात होतोय. मात्र पंच सांगतात मिसिंग लेग होतोय. थोडासा बाहेरच्या साईडने चेंडू जातोय म्हणजे हा चेंडू निर्धाव चाललाय. आता मात्र वापसी करायला गोलंदाजाने सुरुवात केली. 10 धावा या धावफलकावरती लागल्या आहेत आणि त्यानंतर मात्र बघावं लागेल काय होईल. परत एकदा सुरेख चेंडू त्यावरती मात्र कव्हरच्या डोक्याच्या वरना चेंडूचा प्रवास. एकच धाव ही पूर्ण होईल. एका धावेने धावसंख्येवरती अजून भर पडणार नाहीये. धावसंख्या होईल 11 धावा धावफलकावर. अजूनही या षटकातील बरीच 2 चेंडूंचा खेळ हा बाकी असेल. जय गणेशच्या विरोधामध्ये आबाच्या बॅटमॅनना ते मोठे 2 फटके येतील का. हा सामना रंगतदार स्थितीपर्यंत जाईल की हा सामना एकतर्फी जिंकला जाईल कोकणी देवी सातेरी संघाच्या बाजूने. वारंवार चेंडू चेक केले जातात. वारंवार चेंडूंचा जर प्रवास बघितला तर मात्र सीमारेषेपर्यंत जाताना मात्र आता संध्याकाळी सत्रामध्ये थोडी दमछाक होण्याची शक्यता ही फलंदाजांची असेल. मात्र काय घडेल काय बिघडेल येणाऱ्या वेळेमध्ये हे नक्कीच सांगितलं जाईल. कारण पाठलाग चाललाय तो 46 धावांचा आणि या 46 धावांच्या पाठलागाला आतापर्यंत तरी 11 धावा या यशस्वीरित्या पार झाल्यात. जय गणेश जो गोलंदाजी मार्कला सज्ज असताना पाहायला मिळतोय. मात्र पाहूया काय घडेल काय बिघडेल या येणाऱ्या वेळेमध्ये हे सर्व समीकरण स्पष्ट होताना पाहायला भेटेल. जय गणेश गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. परत एक स्लोअर वन चेंडू. मात्र हा चेंडू सुरेख लाईन सुरेख लेंथवरती. आता मात्र थोडंसं ती प्रॉमिसिंग फटकेबाजीपासून मात्र कुठेतरी माघारी राहतोय तो आभा. हा चेंडू निर्धाव जातोय आणि आतापर्यंत जर बघितलं तर या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी असेल. परत एकदा सुरेख चेंडू पॉईंटच्या क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता त्याला चकवलाय. चेंडूचा प्रवास. एक धाव पूर्ण होईल का. दुसऱ्या धावेसाठी चाललेला हा प्रयत्न आणि सहजच 2 धावा पूर्ण आणि तिसऱ्या धावेसाठी हा चाललेला प्रयत्न आणि सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आणि तिसरी धाव ही देखील पूर्ण होते. 3 धावांनी धावसंख्येवरती भर पडेल. धावसंख्या पोहोचेल 14 धावा या धावफलकावरती होताना पाहायला मिळते.
24 चेंडूंवरती 32 धावांची गरज. पहिला चेंडू हेलिकॉप्टरचा फटका मात्र बघावा लागेल, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दिसतोय का. चेंडू वन बाउन्स मात्र सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी जातोय. सुरेख फटका आबाच्या बॅटमॅनना पाहायला भेटत होता, ज्या फटक्यावरती 4 धावांची मोहर उमटवली गेली हेलिकॉप्टरच्या साह्याने आणि या 4 धावांनी धावसंख्येवरती अजून थोडी भर पडेल. धावसंख्या आता मात्र 18 धावा या धावफलकावरती पोहोचताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज मार्कला सज्ज होईल परत एकदा आबा, त्याच्या बॅटमॅनना तुफानी फटकेबाजी. परत एकदा हेलिकॉप्टरचा फटका मात्र क्षेत्ररक्षकाला त्या ठिकाणी जाऊन शोधला जातोय. जय गणेशच्या गोदीमध्ये जाऊन चेंडू विसावला जातोय आणि संघाला अजून एक धक्का बसतोय, तो 18 या धाव्यावरती. रोहन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. 18 या धावसंख्येवरती दुसरा धक्का बसल्यानंतर त्यानंतर मात्र सेन्सिबल जाता शरी फटका होतोय. म्हणजे चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल गोलंदाज किरणची. दुसरं षटक त्याचं वैयक्तिक कोट्यातील आहे, तिसरं षटक हे सांघिक कोट्यातील पाहायला मिळतंय. म्हणजे आतापर्यंत चांगली प्रॉमिसिंग गोलंदाजी त्याच्याकडनं देखील आपल्याला पाहायला मिळाली आहे. तोच मात्र त्यानंतर रोहन कुंभार गुटना टेक और तमाशा देख, चेंडू सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. रोहनच्या बॅटमॅनना 6 धावांसाठी हा फटका आलाय आणि आता मात्र स्कोर बोर्ड थोडा कमी होताना पाहायला भेटेल. या 6 धावांनी धावसंख्येवरती भर पडली जाईल. धावसंख्या पोहोचेल 24 धावा या धावफलकावरती. म्हणजे अजून 20 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 22 धावांची गरज. परत एकदा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतोय का हे पाहणं गरजेचं. गोविंद पोहोचला होता मात्र चेंडू हाताला स्पर्श करतोय आणि जमिनीवरती पडला जातोय. मात्र तोपर्यंत 2 धावा या पूर्ण होत आहेत. 2 धावांनी धावसंख्येवरती भर पडेल. धावसंख्या पोहोचेल आता मात्र 26 धावा धावफलकावर. 19 चेंडूंचा खेळ बाकी आणि 19 चेंडूंवरती 20 धावांची गरज. हे विजया सविकर रोहन कुंभारच्या बॅटमॅनना येत्या क्षणी मात्र मोठे फटके हे पाहायला मिळत आहेत. मगातपासून चांगली फटकेबाजी रोहनकडनं देखील पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र चेंडू हलक्या हाताने खेळला जातोय. हलक्या हाताने खेळल्यावरती चेंडू मात्र 1 धावी पूर्ण केली जाते. 1 धावेने धावसंख्येवरती भर देखील पडला जाईल. धावसंख्या पोहोचेल आता 27 धावा. 18 चेंडूंचा खेळ अजून मैदानावरती आपल्याला दिसेल आणि राहिलेल्या 18 चेंडूंवरती 19 धावांची गरज. जय गणेश रिव्हर्स स्वीप खेळण्याचा फटका त्याच्या विरोधामध्ये रोहनचा, तो मात्र कुठेतरी पडला जातोय. त्यानंतर मात्र परत एकदा गोलंदाज मार्क सज्ज होईल. हाय व्होल्टेज ड्रामा होऊ शकतो मात्र त्यावरती मात्र आता गोलंदाजांना मेहनत करणं बाकी असेल. मगाही सामना एक सुरेख मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलाय. त्यानंतर मात्र परत एकदा जय गणेश हलक्या हाताने चेंडूचा प्रवास झालाय, त्याला मात्र सन्मान दिला जातोय आणि सन्मान देऊन स्ट्राईक रोटेट केली. उमेशला स्ट्रायकिंग एंडला घेऊन आलाय रोहन. आता उमेशवरती जबाबदारी असेल. उमेशच्या बॅटमध्ये मगाच सुद्धा एक मोठा फटका आम्ही बघितलाय. आता मात्र तो परत एकदा मोठा फटका त्याच्या बॅटमधनं येईल का. राहिले षटक क्रमांक हे 4थं आणि 4थ्या षटकाच्या खेळाचा विचार केला तर थोडासा लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांच्या बाजूने पाहायला मिळतोय. कारण ती उत्साह, तो एनर्जी कुठेतरी डाऊन होते. कारण सलगच्या 2 मॅच हरल्यावरती मात्र चेंडूचा प्रवास खूप लांबवरती, मात्र धाव तेवढीच छोटी, ती मात्र एका धावेसाठी. एका धावेने धावसंख्येवरती भर पडली जाते. धावसंख्या पोचते आता मात्र 29 धावा. त्यानंतर मात्र परत एकदा पुढे परत आले की दाखवलं जाते. चेंडू हातामध्ये समाविष्ट करतोय. उमेशच्या विकेटचं पतन हे बाहेर जात आहे.
जे मोठे फटके खेळण्याची गरज होती ती फटके मात्र कुठेतरी माघारी राहिली जाते. आता मात्र बघितलं तर मात्र नवी बॅटर मैदानाच्या आतमध्ये कोण जात आहे. राहुल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईल. चला जरा लवकर, अजून एक सामना आजच्या दिवसातील आहे. टॉस विन झालाय संघ, त्याने आपला डिसिजन लवकर सांगायचंय काय असेल. जय गणेश याला अजून एक धक्का प्राप्त होतोय, अजून एक विकेट संपादन होतोय. मात्र आजच्या दिवसातील चांगली खेळ दोन्ही संघांच्या बाजूने होणं गरजेचं असेल. दोन्ही संघ नक्कीच या क्वालिफायर संघा फेरीतून बाहेर चालले, त्यामुळे हा सामना तेवढासा दोन्ही संघांच्या बाजूने सिरियसली घेतला जात नाहीये. मात्र जर विचार केला तर क्रिकेटमध्ये शिकण्यासाठी भरपूर काही आणि त्याचा मात्र फायदा करून घेण्याच्या उद्देशाने प्रत्येक खेळाडू जर मैदानाच्या आतमध्ये उतरला तर मात्र या मॅचवरती रंगतदार येऊ शकते. पंचांचा इशारा बाईच्या स्वरूपातील एक धाव आणि एका धावेने धावसंख्येवरती भर पडेल. धावसंख्या पोहोचेल 30 धावांवरती, म्हणजे अजूनही विचार केला 16 धावांची गरज. 13 चेंडूंचा खेळ बाकी, 16 धावांची गरज. तोपर्यंत मात्र मोठा हिट करण्याचा प्रयत्न आणि षटक झालंय समाप्त. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि ह्या 12 चेंडूंच्या खेळामध्ये मात्र 16 धावांची गरज, हे विजयाचं समीकरण. आमिर बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं हे षटक असेल. 5वं षटक बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं. पंचांचा इशारा आलाय आणि इशारा आला नसता तरी हे षटक बॅटिंग चॉईस असतं. तर 5वं षटक हे बॅटिंग चॉईस असेल असं मंडळाच्या नियमावलीनुसार. बघूया या षटकातील कशा प्रकारचा बॅटिंग चॉईसचा उपयोग केला जातोय. रोहन जो मोठ्या फटक्यांसाठी उकळला जातो, 2 ते 3 फटके जर त्याच्या बॅटमधनं लागले मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये मोठे फटके खेळणं या मैदानावरती थोडंसं कठीण होऊन जाईल, कारण धावा जवळजवळ संपूर्णपणे बंद झाली आहे. म्हणजे ते फटके खेळणं हे कुठेतरी प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं असेल. तोपर्यंत मात्र क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव पूर्ण केली जाईल. एका धावेने धावसंख्येवरती भर पडेल, धावसंख्या पोहोचेल. आता मात्र 31 धावा, 15 धावांची गरज. चेंडू बाकी आहेत 11 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आपल्याला दिसते. स्ट्रायकिंग इनला राहुल जो मैदानाच्या आतमध्ये दिसतोय, डाव्या हाताचा फलंदाज. बॅटिंग चॉईस पॉवर प्ले. तोपर्यंत मात्र चेंडू स्वैर अवांतरची ही धाव पंचांची घोषणा देते आमच्यापर्यंत. अवांतरच्या धावेने धावसंख्येला अजून थोडी चालना मिळाली जाईल. धावसंख्या 32 धावांवरती, 14 धावांची गरज. चेंडू बाकी. परत एकदा तो चेंडू 30 दिशा होताना पाहायला मिळते गोलंदाजाकडनं. आमिरकडनं धावसंख्येवरती अजून थोडा भर पडतोय. 33 धावा या धावफलकावरती लागतात, म्हणजे अजून 13 धावांची गरज असेल. विजया समीकरण. चेंडू 11 बाकी आहेत. 11 चेंडूमध्ये 13 धावांची गरज. परत एकदा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय, त्यावरती मात्र क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन आहे आणि 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्येवरती परत पुनश्च भर पडली जाईल. धावसंख्या पोहोचेल आता 34 धावा, म्हणजे 12 धावांची गरज. चेंडू बाकी आहे 10 चेंडूवरती 12 धावांची गरज. 10 चेंडूंचा खेळ संपूर्ण बाकी. 10 चेंडूंवरती 12 धावांची गरज. हे विजय समीकरण आपल्याला दिसतंय. 34 धावा या धावफलकावरती. तो परत एकदा अराउंड द कार्पेटचा फटका, मोठा हिट करण्याचा प्रयत्न होता रोहनचा, तो मात्र कुठेतरी माघारी राहत आहे. जो हाय व्होल्टेज ड्रामा होण्याची संभावना होती ती मात्र कुठेतरी मागे राखली जाते, कारण दोन्ही संघ ओळखून आहेत की आता मात्र पुढच्या फेरीमध्ये प्रवेश होणं जवळजवळ शक्य नाही आहे. त्यामुळे मात्र हा सामना दोन्ही संघांच्या दृष्टीने मात्र यानंतर होणारा सामना हा मात्र नक्कीच हाय व्होल्टेज असेल. मात्र तोपर्यंत मोठा हिट आलाय रोहनच्या बॅटमधना. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय, खूप दूरवरून आलाय प्रवास करून आणि चेंडूला हातामध्ये समाविष्ट करून घेतलाय.
संघाला बसतोय अजून एक धक्का रोहनच्या माध्यमातून. शिवा मात्र तोपर्यंत जाता शनी वाईडने स्वागत केले शिवाचं. धाव दिली आहे त्याला. अजून एका धावाने धावसंख्येवरती भर पडेल. 36 धावा म्हणजे 10 धावांची गरज. चेंडू अजूनही बाकी असलेल्या षटकातील 9 आणि 9 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज हे विजय समीकरण. फुलटा चेंडू त्यावरचा मात्र समाचार घेतलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दिसतोय. चेंडूचा परतावा करेल तोपर्यंत एक धाव ही पूर्ण होईल. एका धावेने धावसंख्येवरती भर पडेल. धावसंख्या पोहोचेल आता मात्र 37 धावांवरती. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि गरज आहे 9 धावांची. 8 चेंडूंवरती 9 धावांची गरज कशा प्रकारे पूर्ण करतोय रोहन, जो स्ट्रायकिंग एंडवरती असणारा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. परत एकदा सुरेख चेंडू त्यावरती मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क होताना पाहायला मिळाला नाहीये. चेंडू बाकी आहेत 7 आणि 7 चेंडूवरती 9 धावांची गरज. मॅचवरती रंगतदार येऊ शकते. जरी सामना दोन्ही संघ ह्या मॅच दरम्यान बाहेर जरी गेले असले तरी मात्र या मॅचमध्ये रंगतदार आणण्याची कामगिरी या दोन्ही संघातील खेळाडू हे करताना पाहायला मिळतील. आता मात्र 7 चेंडूंवरती 9 धावा. एक मोठा हिट येईल का रोहनच्या बॅटमॅनना की आता मात्र सावध सुरुवात करेल. मात्र बॅक टू बॅक दोन्ही चेंडू हे मैदानावरती निर्धाव सोडले जात आहेत. चेंडू बाकी आहेत 6 आणि 6 चेंडूंवरती गरज असेल ती मात्र विजयासाठी 9 धावांची. दोन्ही संघ मात्र आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेमध्ये मैदानाच्या आतमध्ये ही सामना रंगवताना पाहायला मिळतात. एका साईडने बघितलं तर कोकण किंग अर्जुन कविलगाव हा संघ आणि दुसऱ्या बाजूने पाहिलं तर श्रीदेवी सातेरी स्पोर्ट्स हा संघ. हे दोन्ही संघ आजच्या दिवसातील 5वी ग्रंथिका या 2 संघांच्या मधोमध जुळली जाते. मात्र दोन्ही संघ हे प्रतीक्षेत आहेत ते आपापल्या विजयाच्या पहिल्या. मात्र आजच्या दिवसातील पहिला विजय कुठच्या 2 या संघातील एका संघांना भेटतोय. 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि 6 चेंडूंवरती 9 धावांची गरज. सर्वेश अडेकर पहिला चेंडू निर्धाव जातोय सर्वेश कडनं. चांगल्या लाईन वरती चेंडू. 5 चेंडूंचा खेळ बाकी आणि ह्या 5 चेंडूंवरती 9 धावांची गरज हे विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. त्यानंतर मात्र परत एकदा सुरेख चेंडू क्षेत्ररक्षक दिसतोय. मात्र चेंडू डायरेक्ट सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. या 6 धावांनी धावसंख्येवरती भर पडतोय. धावसंख्या पुसते आता मात्र 43 धावा. 3 धावांची गरज. चेंडू बाकी आहे 4 चेंडूंवरती 3 धावांची गरज. शिवा आणि त्याच्याबरोबर रोहन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये मगातपासून थोडीशी स्ट्रगलिंग मोडवरती मात्र शेवटच्या षटकावरती ज्या मोठ्या फटक्यांची कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतं. चेंडूचा प्रवास सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी आणि हा विजयी चौकार शिवाच्या बॅटमॅनना येतोय आणि मॅच या ठिकाणी विजयी ठरतोय. तर मात्र संघ श्रीदेवी सातेरी स्पोर्ट्स.